लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत भरती प्रक्रिया जी आहे 375 जागांसाठीची लिपिक आणि शिपाई पदासाठीची भरतीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे. 375 जागा असून यासाठी मुख्य म्हणजे ही परीक्षा TCS कंपनीमार्फत घेतली जाणार आहे. या अगोदर भरती प्रक्रिया ज्या आहेत DCC बँकेच्या हे कोणत्याही कंत्राटी कंपनीकडे दिल्या जात होत्या आणि त्यामुळे त्यामध्ये घोटाळा, स्कॅम हे जास्त होत होते. मात्र आता पाहू शकता TCS, IBPS किंवा MKCL या तिन्हीमधलं एकापैकी देण्यासाठीचं कंपल्सरी अनिवार्य करण्यात आलं होतं आणि त्यानुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीची ही जाहिरात उपलब्ध झाली आहे. TCS परीक्षा घेणार आहे. डिटेलमध्ये सगळी माहिती व्हिडिओमध्ये पाहूयात. त्याचबरोबर जर नवीन असाल नोकर भरती या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरू करूयात. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक, लेखनिक शिपाई, मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ आणि वाहन चालक या पदांसाठी 375 जागांसाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पहिलं पद पाहू शकता लिपिक, लेखनिक, क्लरिकलसाठीचे एकूण 250 जागा, 250 जागा. वयोमर्यादा किमान 21 वर्ष व कमाल 30 वर्ष. दिनांक 30 नोव्हेंबर 2025 अखेर. शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट अथवा पदवीधर व कालावधीत सरासरी किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असावा आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक पदविका असल्यास अट शिथिल राहील. शिपाई या पदासाठी पाहू शकता मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफसाठीच्या 115 जागा. यामध्ये शैक्षणिक पात्रता किमान 19 वर्ष वयाची पात्रता आहे. किमान 19 वर्ष, कमाल 28 वर्ष. दिनांक 30 नोव्हेंबर 2025 अखेर. उमेदवार हा 12वी उत्तीर्ण, किमान गुण 60% अनिवार्य आहेत. तिसरं पद पाहू शकता वाहन चालक, ड्रायव्हर या पदासाठी एकूण 10 जागा. यामध्ये पहिली वयाची पात्रता 19 ते 28 वर्ष दरम्यान आणि शैक्षणिक पात्रता उमेदवार हा 12वी उत्तीर्ण, किमान 60% अनिवार्य असेल. यामध्ये LMB, ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे, लाईट मोटर व्हेकल, हलकं वाहन चालवण्याचा परवाना हा आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठीची सुरुवात ही 18 डिसेंबर 2025 पासून होते, म्हणजे आजपासूनच. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 23 डिसेंबर 2025 असेल आणि मुख्य म्हणजे या परीक्षेसाठी उमेदवार जे आहेत लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 70% जी पदे आहेत हे राखीव असतील सर्व श्रेणींमध्ये आणि 30% जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरता असतील. त्यामुळे जे रहिवासी उमेदवार असतील त्यांच्यासाठी ही चांगल्या पद्धतीची ही संधी असणार आहे. डिटेलमध्ये जाहिरात जी आहे, शैक्षणिक पात्रता ही सगळी माहिती देण्यात आली आहे. अभ्यासक्रम DCC बँकेसाठीचा अभ्यासक्रम आपण या अगोदर सुद्धा सांगितला होता. नॉर्मल पॅटर्न असतो. याबाबत सुद्धा डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओ स्वतंत्र घेऊयात, ज्यामध्ये अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न कसा असेल याची माहिती आपण देणार आहोत. तर इथे पाहू शकता लिंक हे ॲक्टिव्ह आहे अर्ज करण्यासाठीची. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसाठीची. यानुसार TCS मार्फत ही परीक्षा घेतली जाणार असून यासाठीची लिंक जी आहे ॲक्टिवेट आहे आणि त्याद्वारे जे उमेदवार इच्छुक असतील या भरती प्रक्रियेसाठी, जेणेकरून म्हणजे सगळ्यात जास्त प्राधान्य जे आहे हे लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना असेल. त्यामुळे ते उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. चांगली बाब आहे की TCS परीक्षा घेणार आहे. त्यामुळे जास्त तुम्हाला जे चान्सेस आहेत, संधी हे मिळणार आहे. यामध्ये स्कॅम, घोटाळा होण्याची शक्यता कमी आहे. शैक्षणिक पात्रता आपण पाहिले, अभ्यासक्रम कसा असेल तर यामध्ये मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, अंकगणित आणि बुद्धिमत्ता नॉर्मली 90-10चा पॅटर्न जो असतो तो असतो. मात्र TCS कशी परीक्षा घेते हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. कारण DCC बँकेचा पॅटर्न जो आहे 90-10चा पॅटर्न असतो. 90 गुणांची परीक्षा आणि 10 गुणांचा मुलाखत असते. तर यामध्ये कदाचित 100 गुणांची परीक्षासुद्धा असू शकते. तर याबाबत TCS कडून लवकरच जो परीक्षेचा पॅटर्न आहे आणि सिलेबस हा जाहीर केला जाईल आणि त्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच घेणार आहोत. तर यासाठीची आत्ता सध्याची महत्त्वाच्या अपडेटनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. लवकरच महत्त्वाच्या पुढच्या अपडेट प्राप्त होतील. तर सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.